भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आमेन. आमचे प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने पुन्हा एकदा आमचा नमस्कार, अभिनंदन. आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा जाओ. येशू तुला भेटतो हा कार्यक्रम प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता तुम्हाला प्रसारित करत आहे. याबरोबर दर सकाळी सर्वेसरा संगे सकाळ एक मराठी कार्यक्रम 2 मिनिटाचा असते, 2-2.5 मिनिटाचा असते. ते पण तुम्ही ऐका. बेतेलमध्ये शॉर्ट मेसेज असं टाका मराठीच्या, तर तुम्हाला सगळं येईल. प्रत्येक दिवस तुम्हाला एक प्रतिज्ञा देवाकडून येणार. कारण महाराष्ट्र आपले राष्ट्र आहे, देवाचं राष्ट्र आहे. महाराष्ट्राचे सर्वजण प्रत्येक दिवस देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा, हे आमचे उद्देश आहे आणि आमची प्रार्थना आहे. चला आजच्या वाचनात जाऊया. आपण या नवीन वर्षी देवाने दिलेलं हे आमची प्रतिज्ञा, परमेश्वर जो हमारा परमेश्वर है वही हमें आशीष दी है, आशीष देगा. देव जो आमचा देव आहे आम्हाला आशीर्वाद करणार. आज वचन पाहूया. दुसरा इतिहास 14 अध्याय 11 वचन. 2 Chronicles 14:11.
या प्रसंगी आसाने म्हणजे यहुदाचा राजा आसाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली की हे परमेश्वरा, सबलांच्या विरुद्ध निर्बलांचे सहाय्य करणारा तुझ्यावर वाचून अन्य कोणी नाही आहे. सबलांच्या विरुद्ध निर्बलांचे सहाय्य करणारा हे आमच्या देवा, हो आमच्या देव आहे ना, आमच्या देव परमेश्वरा, आमचे सहाय्य कर. आमची बिस्त तुझ्यावर आहे. आम्ही तुझ्या नामावर भरोसा ठेवून या समूहाशी सामना करण्यास आलो आहोत. हे परमेश्वरा, तू आमचा देव आहेस. मानवाच्या तुझ्यावर वर्चस्व होऊ देऊ नकोस. हे आमच्या देवा परमेश्वरा, आमचे सहाय्य कर, आमचे सहाय्य कर. आमचे परमेश्वर आम्हाला सहाय्य करणार, हे आजचं वचन आहे. आमचा परमेश्वर आहे. इस्रायलचा राजा परमेश्वर चांगलं, यहुदाचा राजा आसा दुसरा इथे 14:11 14:2 सेकंड क्रॉनिकल 14:2 आसाने आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे चांगले व नीट ते केले. देवाच्या समोर, देवाच्या नजरेसमोर त्यांनी चांगलं काम केलं, वाईट काम केलं नाही. आणि 6 वचनामध्ये 14:6 त्याने यहुदात तटबंदीची नगरे बांधली. देशात स्वास्थ्य होते आणि त्या वर्षात काही लढाई झाली नाही, कारण परमेश्वराने त्याला आराम दिला होता. आता परमेश्वर दिला आराम. देवाला प्रिय जीवन आणि देव देणारा आरामाचं जीवन मस्त आहे. आता यांच्याकडे 8 वचनामध्ये वर्स 8 वचनामध्ये आसाच्या पदरी टाळी व बाळे धारण करणाऱ्यांची एक सेना होती. यहुदातले 3 लक्ष पुरुष होते. बन्यामिनातले डाळी धारण करणारे व निरंदाज 2 लक्ष अशी 1000 पुरुष होते. हे सर्व शूर योद्धे होते. म्हणजे सर्व मिळून याच्याकडे 5 लाख सैनिक आहे. 5 लाख सैनिक आहे. आता 9 वचनामध्ये याच्या विरुद्ध एक विरोधी राजा आला. नंतर 10 लक्ष पुरुषांची सेना व 300 रथ घेऊन जेर नावाचा एक कुशी त्याच्यावर चाल करून आला. तो मारेशापर्यंत आला. आता याच्याकडे 5 लाख सेना आहे, 5 लाखाची सेना आहे. शत्रूकडे 10 लाखाची सेना. आणखी त्याच्याकडे रथ पण आहे, 300 रथ आहे. आता असा घाबरला. युद्धात आला. 10 वचनामध्ये त्या शत्रू विरुद्ध असा युद्धाला आला. असा त्याच्याशी सामना करण्यास गेला. लढाई सुरू झाली. तेव्हा असा प्रार्थना करतो. 11 वचन पुन्हा पाहूया. 11 वचन, हे आमच्या देवा परमेश्वरा, आमच्या देवा परमेश्वरा, आमचे सहाय्य कर. तर म्हणतो त्याच्याकडे बल आहे पण आम्ही निर्बल आहे. पण त्याच्या विरुद्ध युद्ध करण्यासाठी तो आम्हाला सहाय्य करणार आहे. परमेश्वर आहे, आम्हाला सहाय्य कर. आणि 12 वचनामध्ये 12-13 वचनामध्ये 12-13 तेव्हा परमेश्वराने आसा व यहुदी याच्या पुढे कुशी लोकांना असा मार दिला की ते पळून गेले. 13 वचन, आसा व त्याच्या बरोबरचे लोक यांनी त्यांच्या पाठलाग गरारापर्यंत केला. त्या प्रसंगी इतके कुशी पडले की त्यांनी पुन्हा आपले डोके वर केले नाही. त्यांच्या सेनेपुढे त्यांची गाडण उडाली व यहुदी लोकांनी पुष्कळ लूट नेली. हालेलुया. बघ किती बदल झाले. देवाने शत्रूला त्यांच्या समोर पळवली, पळा, भीती दिली. आज आमच्या युद्धामध्ये आम्हाला सहाय्य करणारा परमेश्वर आहे. तुमच्या विरुद्ध शत्रूच्या सेना किती मोठा असू दे,
पण आमचा देव आम्हाला सहाय्य करणार. आमचा देव, आवर गॉड विल हेल्प अस. हे तुम्ही विश्वास असू दे. आता परीक्षा लिहित आहे, 12वीच्या परीक्षा चालले, ते संपत आले. आता 10वीच्या परीक्षा सुरू होणार, शाळेची परीक्षा सुरू होणार. पण विद्यार्थ्यांना धीर धरा. तुमच्या युद्धामध्ये मदत करणारा एक आमचा परमेश्वर आहे. हे आमच्या देवा परमेश्वरा, आमचे सहाय्य कर. आम्ही निर्बल आहोत. ही परीक्षा मला अवघड आहे, कठीण आहे. मागा मदत करेल जरूर. ठीक आहे. शत्रूला हरवण्यासाठी तुम्हाला सहाय्य करणारा परमेश्वर आहे. आणि दुसरं गोष्ट पाहूया. निर्गमन 14 अध्याय 25 वचन. निर्गमन 14:25. एक्सोडस 14:25. एक्सोडस 14:25. त्याने त्यांच्या रथांची चाके काढून ते चालवणे कठीण केले. तेव्हा मिस्री लोक म्हणू लागले, आपण इस्रायलापासून पळून जाऊ, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने मिस्रियांची लढत आहे, त्यांच्या बाजूला आहे, त्यांना मदत करत आहे. इस्रायल लोक 430 वर्ष मिस्र देशामध्ये दासत्वामध्ये होते. पण परमेश्वराने मूसा आरोनला पाठवून फिरो राजाच्या विरुद्ध देवाचे सामर्थ्य दाखवून त्यांना बाहेर आणले. ते आनंदाने येत आहे. दासत्वापासून आम्हाला सुटकारा भेटली म्हणून आनंदाने येत आहे. पण लाल समुद्राच्या जवळ येताना, लाल समुद्र खूप मोठा समुद्र आहे, आज पण आहे मिस्र देशामध्ये. त्या समुद्र समान आले. इतक्यात फिरो राजा पुन्हा आपला सेना घेऊन आला. यांना मारायचं, यांना परत दासत्वामध्ये न्यायचं. तेव्हा रडतं, प्रभू काय करत होता? पुढे जायला मार्ग नाही, मागे शत्रू मारायला येत आहे. पण परमेश्वर म्हणतो निर्गमन 14:14 एक्सोडस 14:14, तुम्ही गप्प राहा, तुम्ही शांत राहा, देव तुमच्यासाठी लढेल. मग देवाने काय केलं? मूसाला म्हटलं, तो आपला हात पुढं कर, लाठी पुढं कर आणि समुद्राला 2 भाग करून टाक. मूसाने हात पुढे पसरले, पण देवाने काय केलं? निर्गमन 14 अध्यायामध्ये त्याचा 21 वचन. निर्गमन 14:21. एक्सोडस 14:21. मोशेने आपला हात समुद्रावर उगारला, तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेच्या जोरदार वारा वागून समुद्र मागे हटवला. त्यामुळे पाण्याचे 2 भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली. हा तर ॲक्शन करतोय मोसा, पण देवाने वारा पाठवली. मोसाच्या हाताने नाही, पण देवाने पाठवलं वारेने. समुद्र 2 भाग झाले आणि कोरडे जमीन, सुके जमीन त्यांना सापडले. त्या जमिनीतून बाहेर पडले. तेव्हापर्यंत परमेश्वराने फिरवून त्याच्या सेनेला थांबून ठेवलं. वादळ आणले, काळे वादळ, आणि त्याच्यामध्ये उभे राहिला. त्यांना काय दिसेना, रात्र अंधार आहे, ते पुढे सरकू येणार. पण हे सगळं लाल समुद्र पार केल्यानंतर देवाने ते काळे वादळ उचलले. नंतर फिरो म्हणतो, चला आपण त्यांच्या मागे जाऊया, रास्ता तर मोकळा आहे, आपण त्याच्या मागे जाऊ. आपण रथाने जात आहे, घोड्याने जात आहे, धावत जाऊन त्यांना धरू. पण समुद्राच्या मध्यमध्ये येताना परमेश्वर त्यांना बघून हसायला लागले. तर काय झालं? रथाचं सगळं पहिये, चाकं सगळं निघून धावत आहे. चका सपाडलाय. समजा मोटर गाडीच्या 4 पहिया निघून गेले तर काय होणार? मोटर गाडी हायवेमध्ये बसून राहणार ना. तसं झालं. आणि त्यांना पुढं सरकून द्या ना. तेव्हा त्या म्हणतात, त्यांच्या परमेश्वर त्यांना सहाय्य करत आहे, चला आपण पळून जाऊ. इस्रायल लोकांसाठी देवाने युद्ध केली, देवाने सहाय्य केली, इस्रायल लोकांना वाचवलं आणि शत्रूच्या सेनेला फसवलं समुद्रामध्ये. नंतर मूसाला देवाने म्हटलं, परत हात पुढे कर. हात पुढे केला.
ते समुद्र परत आला आणि त्या सगळ्यांना समुद्राच्या तटामध्ये नेले, सगळे मेले. तुमच्यासाठी युद्ध करणारा परमेश्वर आहे. आसासाठी मदत केली, कारण तो म्हटला आमचा देव परमेश्वर आम्हाला सहाय्य करणार. इस्रायल लोक देवाचे लोक आहेत, देवाने सहाय्य केलं. देव असं चिन्ह चमक तुमच्या जीवनामध्ये करणार. तुमच्या विरुद्ध येणारा शत्रूचा हतियार नाहीसा होणार. यशाया 54:17 आयझाया 54:17 यशाया 54:17 परमेश्वर काय म्हणतो? आयझाया 54:17 तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही. तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वतन आहे, हीच माझ्याकडून मिळालेली त्यांची नीतिमत्ता आहे, असे परमेश्वर म्हणतो. तुमच्यावर किती हत्यार चालवलं तरी ते काम होणार नाही. स्तोत्रसंहिता 46:9 Psalm 46:9 46:9 परमेश्वर काय म्हणतो? तो दिक्तापर्यंत लढाया बंद करतो, धनुष्य मोडतो, बाळा तोडून टाकतो, रथ अग्नीत जाळून टाकतो. म्हणजे तुमच्या विरुद्ध येणारा बाळा असू दे, बाण असू दे, रथ असू दे, ते नाहीच होणार. अहो, धनुष्य मोडून टाकला तर बाण कसं चालवणार? नाही चालू शकेल. शत्रूच्या सगळं हत्या देवा नाहीसा करणार. तुमचा रास्ता मोकळा. या नवीन वर्षात म्हणा, आमच्या देवा परमेश्वरा आम्हाला सहाय्य कर. तो तुम्हाला सहाय्य करणार. तुमच्या सर्व अडकळ निघून जाणार. देवबापा तुमच्या वाट नीट करणार. तुम्ही पुढे जात राहणार. तिसरं गोष्ट बघूया. दुसरा इतिहास 32 अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये 2 Chronicles 32:7-8. दुसरा इतिहास 32 अध्याय 7 आणि 8 वचन. इस्किया राजा म्हणतो, दृढ व्हा, हिंमत धरा. आशूरच्या राजा व त्याच्या बरोबरचा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका. त्याच्यापेक्षा आमच्या पक्षाचे जो आहे तो मोठा आहे. पुढचं वचन. मांसमय भुजांच्या त्यांना आधार आहे. त्यांच्याकडे हाताची ताकद आहे, भुजांची ताकद आहे शत्रूकडे. पण आम्हाला मदत करण्यास व आमच्या लढाया लढण्यास, आम्हाला मदत करण्यास आणि आमच्या लढाया तो लढणार कोण? आमचा देव परमेश्वर आमच्याबरोबर आहे. यहूदाचा राजा हिजकिया या बोलण्यावर सर्व प्रजेने भरोसा ठेवला. आता आशूरचा राजा यशाया 36:2 आयझाया 36:2 यशाया 36:2. तेव्हा आशूरच्या राजाने लाकीशाहून रबशाके सेनापतीला मोठ्या सैन्याशी हिजकिया राजाकडे एसलेबस पाठवले. तो पर्टाच्या शेताजवळीस रस्त्यावरील वरच्या तळ्याच्या नळाजवळ येऊन ठेपला. मोठा सेना पाठवला. याला एवढं मोठं सेना आहे, आमच्याकडे एवढं सेना नाही आहे. हिजकिया बरोबरचं सेना असं विचार करू लागले. बरं, हिजकिया म्हणतो घाबरू नका. हो, त्यांच्यापेक्षा मोठी सेना आपल्याकडे आहे. इकडं तर बघतात सेना तर काही नाही. हिजकिया म्हणतो आमचा परमेश्वर आहे ना, आमचा युद्ध तो करेल आणि आम्हाला मदत तो करेल, आम्हाला विजय तो देईल. विश्वासाने राहा. काय घडलं माहिती आहे का? परमेश्वरानं म्हटलं, यशाया 37:33-34 आयझाया 37:33-34 यशाया 37:33-34
परमेश्वर म्हणतो, म्हणून अश्शूरच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो, तो या नहरापर्यंत येणार नाही, यावर एकही बाण सोडणार नाही, तो डाल घेऊन याच्याशी सामना करणार नाही आणि यावर मोर्चा रचणार नाही. पुढचं वचन, ज्या वाटेने तो आला तिनेच तो परत जाईल, तो ह्या नगरापर्यंत येणार नाही असे परमेश्वर म्हणतो. पुढचं वचन 35 आणि 36, आपल्यासाठी व माझा सेवक दावीद याच्यासाठी या नगराचा बचाव होईल असे मी याच्या रक्षण करीन, मी या शहराचे रक्षण करीन. आणि पुढच्या वचनामध्ये 36मध्ये, मग परमेश्वराच्या दिव्य दूताने जाऊन आशुरी गोटातले 1,85,000 लोकांना मारले. पहाटेस लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतेच प्रेत, सगळं प्रेत झाले, मोठी सेना प्रेत झाले. आणि असूरच्या नागा राजा सनगरीब संतापला आणि परत गेला. तो परमेश्वर आम्हाला परत जाणार. आमच्या युद्ध करणार, आमच्या युद्धाला करणारा परमेश्वर आहे. इतक्यासारखं भरोसा ठेवा, आमच्या देव आमच्या बरोबर आहे. आज म्हणा, आमच्या परमेश्वरा, आमच्या देवा परमेश्वरा, आम्हाला सहाय कर, आम्हाला सहाय कर. तुम्हाला सहाय करणार. स्तोत्र संगीता 46:1, Psalm 46:1, 46:1, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय करण्यास सदा सिद्ध असतो. तुमच्या संकटच्या समयी तुम्हाला सहाय्य, मदत करायला तो तयार आहे. देवाकडे आपण पाहूया. पहा, जगातील सर्व लोक पापामध्ये मरू लागले, त्यांना सोडवायला कोण नव्हता. पण येशू प्रभू देव होता, मानव म्हणून आला आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या पाप आपल्या देहावर घेऊन कल्वरी क्रूसमध्ये त्याने जीव दिला, रक्त वाहिला. आज शैतान आम्हाला पापावर फसवू शकत नाही. आज येशूकडे मागा. तो आम्हाला तारण्यासाठी, आम्हाला मदत करण्यासाठी जगात आला ना. मला मदत कर, माझ्या पापाची क्षमा दे, जीवनामध्ये शांती, आराम दे. देणार. तुमच्या विरुद्ध युद्ध करणार शत्रू शैतानाला नाहीसा करणार. चला आपण प्रार्थना करू. पवित्र देव बापा, आज जे कोणी तुझ्याकडे आरोळी मारतात, हात वर करून मागतात, प्रभू येशू आम्हाला तारण्यासाठी, आम्हाला मदत करण्यासाठी जगामध्ये आला, आम्हाला मदत कर. या पापाच्या जाळीतून, पापाच्या बंधनातून आम्हाला सोडव. आमच्या सर्व पाप क्षमा कर. तू आलेले त्या रक्ताने आमच्या सर्व जीवनाला शुद्ध कर. येशू आमच्यासाठी मेला, पण तिसरा दिवस जिवंत उठला. आत्म जिवंत परमेश्वर आहे, तुमच्याबरोबर उभा आहे तिकडे. ते हाक मारा, येशू प्रभू तू माझा परमेश्वर आहे, मला मदत कर. आसा राजाला मदत केला आणि देवाने इस्रायल लोकांसाठी मदत केला, हिजकियासाठी मदत केला. त्यांच्या मोठे शत्रू होते, पण देव शत्रूपेक्षा मोठा आहे. तसं आज अचानक प्रत्येकानं मदत कर प्रभू. ज्या संकटात आहे त्या संकटातून सोडव. त्यांच्या विरुद्ध जे लोक, जे शैतानाचं काम विरुद्ध येत आहे ते सर्व नाश कर प्रभू, आणि त्यांच्या सहाय्य कर. विशेष रूपेने परीक्षा केलेल्या विद्यार्थ्यांना मदत कर, सहाय्य कर. चांगले परीक्षा देऊ दे, या परीक्षेमध्ये चांगलं त्यांना मार्क मिळू दे प्रभू, असा आशीर्वाद कर. प्रत्येक घरामध्ये जे अडकळ आहे, अडचण आहे, दुःखाचे प्रसंग आहे, सगळं काढून टाक प्रभू. जगाच्या शेवटपर्यंत तुमच्याबरोबर असणार म्हणणार. आज तुझ्या लेकरापासून लेकराबरोबर राहा प्रभू. त्यांना सहाय्य कर, त्यांना वर उचल, आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागे तुम्हाला एक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. पुढच्या रविवारी 3 वाजता पुन्हा भेटूया. पण इतरांना सांगा, हे मराठी कार्यक्रम तुम्हाला आशीर्वादाचे असेल तर इतरांना सांगा. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361.
किंवा 9333337222 किंवा 932334249695.